आजपासून 10वीच्या मुलांची परीक्षा 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा। अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज। दिल्लीमध्ये आजपासून रंगणार साहित्यिकांची मांदियाळी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 98व्या साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा। शिंदेंचा आभार दौरा आज नागपूरमध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर। विविध कार्यक्रमांमध्ये लावणार हजेरी। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये। 25 फेब्रुवारीच्या आंदोलनासंदर्भात देशमुख कुटुंबियांशी करणार चर्चा। ग्रामस्थही आंदोलनात सहभागी होणार। कोस्टल रोडवर पॅचवर्क या लोकशाही मराठीच्या बातमीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल। मुंबई किनारी खड्डे नाहीत, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिंगचे अतिरिक्त आवरण असल्याचं स्पष्टीकरण। पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकची 130 कोटी रुपयांची निविदा रद्द। वरिष्ठांचे आदेश आणि तांत्रिक अडचणींमुळे निविदा थांबवली। सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर चालवा। औरंगजेबाची कबर पवित्र महाराष्ट्रातून हटवा। तेलंगणा भाजपा आमदार राजा सिंग यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। वायू प्रदूषणामुळे जगभरात वर्षभरात 81 लाख लोकांचा मृत्यू। भारतात 20 लाख लोकांचा मृत्यू। जगातील 15 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 12 शहरं भारतात। महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।